आणि वळत राजकीय बातमीकडे काँग्रेस पक्षाचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरती दावा आहे। आता आज काँग्रेसची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होतीये आणि समन्वयातनं काँग्रेसकडे पद यावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। सतेज पाटील यांचं नाव हे सध्या अगदी जोरकसपणे वर घेतलं जातंय। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, महत्त्वाची बैठक आहे काँग्रेसची, काय त्यांच्या गोटातनं अपडेट्स मिळत आहेत? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ काल संपला। मात्र आता पुढील विरोधी पक्षनेता कोण होणार हा मोठा सवाल सगळ्यांपुढे उपस्थित झाला होता। काँग्रेसची संख्या विधान परिषदेमध्ये सर्वाधिक आहे, म्हणजे 7 काँग्रेसचे आमदार आहेत। खरं तर 7 हा आकडा आमदारांचा शिवसेनेचा देखील आहे। मात्र अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने हा आकडा त्यांचा 6 वर येतो। परंतु खालचं सभागृह म्हणजेच विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने आपला विरोधी पक्ष नेता दिला आहे, त्यामुळे वरचं सभागृह म्हणजेच विधान परिषदेमध्ये काँग्रेस आपला विरोधी पक्ष नेता देणार हे आधीपासूनच महाविकास आघाडीमध्ये समन्वय पद्धतीने ठरलं होतं। त्याच हिशोबाने आता अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष आता दावा करणार आहे विरोधी पक्षनेते पदावर। त्या संदर्भात आज बैठक देखील आहे विधान भवनात आणि या बैठकीसाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत। दावा करून 2 नावांची चर्चा आहे, एक म्हणजे सतेज पाटील आणि दुसरे म्हणजे राजेश राठोड। आता या दोघांच्या नावांपैकी कोणाचा शिक्कामोर्तब होतोय नावाचा हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।